दोघं एक पूर्ण सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामसाठी एक लव्ह इन्स्पिरेशनल कपल आहात. म्हणजे आम्ही दोघं ट्रुली पार्टनर्स एकमेकाचे. साहिल, जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा तुला वाटलं होतं की आपण इथपर्यंत पोहोचू? टाइमपास म्हणून चालू केलं होतं की काय पॅरेंट्स नाहीच बोलत असतील, खास करून मुलींसाठी, तर तुम्ही त्यांना काय मेसेज देता? पण आत्ताचं जनरेशन खूप बदललंय, त्याच्यामुळे तर मला असं वाटतं की 100 नाही 1000% सपोर्ट केला पाहिजे. जी गोष्ट आपल्याला काय म्हणतात 9 to 5 जॉबनी नाही भेटू शकत, ती गोष्ट आपण ह्याच्यातनं अचीव्ह करतोय. तेव्हा रील बनवली तेव्हा काय फिलिंग होती? मला एकदम डिमोटिवेशन झालं, मग मी सोडून दिलं सगळं. लॉकडाऊनच्या आधी माझे 140K फॉलोअर्स होते. त्या एक्सपिरियन्स कसा होता, पूर्ण एक्सपिरियन्स? किती 15-20 टेक झाले असं माझे. म्हणजे माझं हे रुटीन होतं 3 वाजेपर्यंत पबजी खेळायचा, 3 ते 1 तास गॅप घ्यायचा, 4 वाजता व्हिडिओ काढायला जायचं, 2 तास व्हिडिओसाठी होते. जेव्हा टिकटॉक बंद झाला आणि इन्स्टाची वेळ आली तर मला कॉन्शियसनेस यायला लागला खूप. एवढं रिस्पॉन्स नव्हता येत स्टार्टिंगला. तो व्हायचं की साडीवरती व्हिडिओ करू की नको. सीसी बोर्डवाला जो ऑरा होता ना मला, की एकदम तो जेनझी टाईप, सो मला खूप असं वेगळं वाटायचं. टिपिकल मराठी असते ना, ती पण मला समजायची नाही, कारण मला मराठी हा सब्जेक्टच नव्हता. आता एक जो सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, तुम्ही दोघं नेमके भेटले कसे? मला फोन आला की सृष्टी, मला तुला खरंच सांगायचंय काहीतरी, तू मला भेट ना 14ला, असं तसं हे ते. बोलू, मला काय इंटरेस्ट याच्यात. साईला घेऊन माझ्या मनात काहीच थॉट नव्हते. किंवा 2-3 दिवसांनी रिप्लाय करायची. पण काय केलेला, कारण माझं सॉंग आलेलं आणि मला प्रमोशनसाठी तिने मला छपरी सारखं स्लीपर 4-5 दिवसांनी विला प्लॅन झाला महाबळेश्वरचा. फ्रेंड पण नाहीये माझा, आणि मी ह्याला कसं बोलू, माझ्यासोबत विलाला येतो का ते किती चुकीचं साऊंड करतं असं, की ऐक ना, अरे ते विलाचा प्लॅन होतोय, हा जाऊया जाऊया बोललो मी. अरे म्हटलं कुठे काय कसं, नाही जाऊया तू चल, फक्त तू कॅन्सल नको करू, तू चल. आणि माझे पेरेंट्स रेडी नाही झाले तर मी माझ्या पेरेंट्सच्या अगेन्स्ट जाऊन नाही करू शकत. आणि मला असं नाही करायचंय की त्या मुली असतात ना, की स्टार्टिंगला बोलतात की तुझ्यासाठी सगळं करेल, आणि लास्ट मोमेंटला पेरेंट्स नाही बोलले किंवा काही गोष्टी मध्ये आले तर पप्पा नाही माने, असं मला नाही करायचंय. तर तुम्हाला कधी वाटलं की आपण पब्लिकली अनाऊन्स करू हे? रिलेशनशिप प्रायव्हेट पाहिजे, जेव्हा ते शेवटपर्यंत जातो. आणि शिवाय आमच्या करिअरला पण ग्रोथच भेटली या गोष्टीने. मिसअंडरस्टँडिंग झालं तर कसं तुम्ही मॅनेज करता? असतं की राईट नाव काय असेल ते राईट नाव. मला आत्ताच फोनवर बोल, तू आत्ताच मला सगळ्या गोष्टी क्लिअर कर, जे काय करायचं तू आत्ताच कर. सरळ ब्लॉक करून टाकायचं, इन्स्टावरून रिमूव्ह करून टाकायचं वगैरे सगळ्या गोष्टी फिक्स आहेत. रोज बोलणं होतं का एकमेकांचं? किती पण तो बिझी असू दे, किती पण मी बिझी असू दे, आमचं सकाळी गुड मॉर्निंग लव्ह यू, रात्री गुड नाईट लव्ह यू, हे आमचं होतं, म्हणजे होतच. सगळ्यात जास्त खर्च कोण करतो? दोघांकडे एकमेकांकडे पासवर्ड आहे का? तू गुड नाईट बोलल्यानंतर ऑनलाईनच काय? मग एकमेकांना कधी असं वाटलं का की आता आपण गिव्ह अप करू? वेलकम साहिल अँड सृष्टी टू यूथ आयकॉन अँड लीडर शो. तुमच्यासोबत पॉडकास्ट म्हणजे जेव्हापासून मी पॉडकास्टिंग स्टार्ट केलं तेव्हापासून मला तुमच्यासोबत पॉडकास्ट करायचं, आणि आज ते फायनली होतंय. खूप छान वाटतंय. तुम्ही दोघं एक पूर्ण सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामसाठी एक लव्ह इन्स्पिरेशनल कपल आहात. नाही, 100% आहे. तुम्हाला तुमचे सेलिब्रेशन्स, तुमचे जे पण तुमचं ॲनिव्हर्सरी असेल, बड्डे सेलिब्रेशन असेल, खूप छान वाटतं तुम्हाला दोघांना सोबत बघायला. आणि साहिल आणि मी तर स्कूल्स कॉलेज फ्रेंड्सच आहात. तर माझं स्वतःची सोशल मीडिया जर्नी हे साहिलला बघून आणि साहिलकडून इन्स्पायर होऊन स्टार्ट झालेली आहे. तर मग आज तुमच्यासोबत पॉडकास्ट मला खूप छान वाटतं आहे. तर आपण स्टार्टिंग करू. तुमच्या फर्स्ट सोशल मीडिया जर्नी स्टार्ट कशी झाली? फर्स्ट रील कशी होती, किंवा फर्स्ट टिकटॉक व्हिडिओ असेल त्या काळी, तर कसं झालं? माझं तर काय लॉकडाऊन पडलेलं. लॉकडाऊन मध्ये काय, आता आपण सगळे गेम खेळत बसलेले पबजीवर. त्या पबजीचा क्रेज होता लॉकडाऊन मध्ये. मग लॉकडाऊन पण लागलं, काय करायचं आता, टिकटॉक स्क्रोल करता करता बोल चला आपण पण 1-2 व्हिडिओ काढून बघू. तर मी बोललो पहिले कॅमेरा घेऊ आपण. मी थोडा घरी हट्ट केला, आता काही इन्कम सोर्स वगैरे काय नव्हता. मम्मीला बोललो मम्मी कॅमेरा घ्यायचा आपल्याला. कॅमेरा वगैरे घेतला तर मित्रांना बोलायचं नाही का, चल ना व्हिडिओ काढणं. मग लॉकडाऊन मध्ये काय, चल तुला ते खायला देतो 1-2 व्हिडिओ काढून दे. माझा एक मित्र आहे अजय म्हणून, तो अक्षरशः ना मी एक व्हिडिओ 30 ते 40 वेळेस काढायचो, पण तो आज कधी बोलला नाही की कंटाळा येतोय. तो विचार काढायचा. मग टाकत गेलो. 1-2-3 महिने मी कंटिन्यू पोस्ट करत होतो. त्याच्यात मग टिकटॉक बंद झालं. बोललो आता काय करायचं. पण त्या 2-3 महिन्यात ना माझे चांगले 70 ते 80 हजार टिकटॉक वरती फॉलोअर्स गेन झालेले. म्हणजे 1-2 व्हिडिओ नाही गेले व्हायरल, पण जे 4-5 व्हिडिओ पासून जे पीक धरलेला ते ग्रोथ चांगली होती. तुमचं कसं होतं? माझं तर म्हणजे मला ह्याच्यात यायचंच नव्हतं, किंवा मला असं काही थॉटच नव्हतं की मला सोशल मीडिया यूज करायचंय किंवा टिकटॉकवर व्हिडिओज वगैरे करायचे. एक जस्ट रॅन्डमली असं आपण एखादी व्हिडिओ वगैरे अपलोड करतो ना, तसं मी केलेलं. आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या पेरेंट्सला खूप हौस आहे या गोष्टी बघतो, ते मला खूप सपोर्ट करायचे. मग मी टाकलं. मग माझा पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला.
मग त्यावेळेस किती व्ह्यूज गेले असतील तरी त्याला? तरी 700-800 गेले असतील. मग असंच झालं. त्याच्यानंतर मी माझ्या मम्मी सोबत एक व्हिडिओ केलेला. तो सेकंड व्हिडिओ होता की जो माझा खूप व्हायरल झाला. मग मला संजूचं सॉन्ग आलेलं त्याच्यावरनं आणि मग ते सॉन्ग वगैरे आलं. मग मला अजून असं वाटलं की खूप चांगलं होतंय वगैरे आणि पेरेंट्सनी पण मग सपोर्ट केला. मग मी करायला लागले. मग माझे 140K फॉलोअर्स झाले. लॉकडाऊनच्या आधी माझे 140K फॉलोअर्स होते. मग लॉकडाऊन वगैरे लागलं आणि तेव्हा ते ऍप्स यायला लागले, मोज वगैरे. तर अजून रोपोसो म्हणून एक ऍप होता, तर त्याच्यावरनं पेमेंट वगैरे यायचं. तर तिथं ना बँक अकाउंट लिंक करायचं होतं आणि तेव्हा सायबर फ्रॉड खूप व्हायचे. तर मग माझ्या पेरेंट्सने अचानक मला सपोर्ट करायचं बंद करून टाकलं. कारण मग तिथे असं होतं की जोपर्यंत आपण अकाउंट नंबर वगैरे टाकत नाही तर तोपर्यंत तुम्हाला पेमेंट येणार नाही. आणि मला तेव्हा ते गोल्डन क्रिएटर वगैरे असं तेव्हा ते टॅग्स राहायचे. तर ते मला ऑलरेडी 140K फॉलोअर्स असल्यामुळे मला ते ऑलरेडी तिकडे भेटलेलं. तर मग मला एकदम डिमोटिवेशन झालं. मग मी सोडून दिलं सगळं. मग लॉकडाऊन पास झाला आणि मला सॉंग्स वगैरे अजून यायलाच लागले, अप्रोच करायचेच लोक. मग परत माझ्या पेरेंट्सनी मला पुश केलं. मग माझं खूप चांगलं व्हायला लागलं. मग मी ठरवलं की नाही, आपण ह्याच्यासाठीच बनलोय. म्हणजे जर फोकस नसताना मला एवढं गेन होतंय, तर जर मी पूर्ण फुल फ्लेज्ड केलं तर किती चांगलं होईल. मग तसं मी मोस्ट ऑफ दिवस गर्ल्ससाठी हे खूप डिफिकल्ट फील्ड असते, कारण पॅरेंट्स नाही करता ह्या गोष्टींसाठी आणि ते तुम्हाला खूप म्हणजे तुम्ही फुल ब्लेस्ड आहात की तुम्हाला पॅरेंट्सने खूप सपोर्ट केला त्याच्यासाठी. जर एखाद्याचे पॅरेंट्स नाहीच बोलत असतील, खास करून मुलींसाठी, तर तुम्ही त्यांना काय मेसेज देशाल? नाही बोलत असेल तर नका करू, क्या करा. नाही, असं नाहीये. आजकाल असं प्रत्येक गोष्टीचं कसं झालंय की एक स्किल तरी गर्ल्समध्ये पाहिजे किंवा बॉईजमध्ये, कोण जेंडर मॅटर नाही करत. तुमच्याकडे एखादी स्किल तरी पाहिजेलच. कारण आता असं नाही झालं की पहिले कसं होतं की ग्रॅज्युएशन झालं तरच तुम्हाला सो अँड सो एवढं अमाऊंट तुम्ही महिन्याला कमवू शकता किंवा काय. आजकाल तुम्ही एक स्किल बेस्ड जरी वर्क केलं तरी तुम्ही तेवढं अर्न करू शकतात. म्हणून ते काय म्हणतात, काय काय गोष्टी ते पहिलेचे प्रोटोकॉल होते की सपोर्ट नाही करत आहे किंवा मुलींना नाही, हे नाही, असं ते पहिल्याच्या गोष्टी होत्या. पण आत्ताचं जनरेशन खूप बदललंय. त्याच्यामुळे तर मला असं वाटतं की 100 नाही 1000% सपोर्ट केला पाहिजे. कारण जी गोष्ट आपल्याला काय म्हणतात 9 to 5 जॉबनी नाही भेटू शकत, ती गोष्ट आपण ह्याच्यातनं अचीव्ह करतोय आणि शिवाय आपलं लाईफ जगून करतोय. मग केलं पाहिजे. साहिल, जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा तुला वाटलं होतं की आपण इथपर्यंत पोहोचू किंवा आपले एवढे? मी ते फक्त नाही टाइमपास म्हणून चालू केलं होतं की करायचं, आता लॉकडाऊन मध्ये काहीच नव्हतं, करायचंय. पण ते होऊन गेलं. पण नंतर ती जसं बोलली की म्हणजे फॅमिली वगैरे सपोर्ट करायची, तसं मला कोणी सपोर्ट वगैरे म्हणजे अजून पण मम्मी बोलते की नाही का तू जातो बाहेर, कधी येतोय. म्हणजे गरिबी ते असते नाही का, पण ती मुली इथले सपोर्ट करत. तसं मला काही सपोर्ट वगैरे नव्हतं. पण माझे मीच, तुला आवड होती म्हणून तो करत होता? नाही, आवड पण नव्हती, करायचंय बस. लॉकडाऊन लागलं, करायचंय. मग तिथून ते आवड लागली ना की मग ते करत गेलो मी. असे जी फर्स्ट रील तुम्ही दोघांनी बनवली असेल, जसं पहिली रील जसं तू बोलला कॅमेरा वगैरे आणून शूट वगैरे केली, तर तेव्हा रील बनवली तेव्हा काय फिलिंग होती? किंवा आपण कोणती रील्स बनवली होती तेव्हा काय फिलिंग होती? फिलिंग माझी तर मी अशी कॉमेडी म्हणजे माझ्या व्हॉइसवर नव्हतं केलेली, दुसऱ्याच्या व्हॉइसवर तुम्ही करायचो. कॉमेडी होती नाही का, जे रॅन्डम जो डायलॉग आवडल त्याच्यावरती करत गेलो. त्याला असं झालं खूप टेक झाले किंवा कशी गेली? त्याचा एक्सपिरियन्स कसा होता, पूर्ण एक्सपिरियन्स? पहिले तर माझे पहिल्या व्हिडिओला नाही किती 15-20 टेक झाले असं माझे. म्हणजे माझं हे रुटीन होतं की 3 वाजेपर्यंत पबजी खेळायचा, 3 ते 1 तास गॅप घ्यायचा, 4 वाजता व्हिडिओ काढायला जायचं, 2 तास व्हिडिओसाठी होते. जेवढे टेक होईल तेवढे रात्री झोपताना 10:30ला मी टिकटॉकला व्हिडिओ पोस्ट करून झोपून घ्यायचो. पण सकाळी बघितलं ना, एक 7,000 8,000 पहिले व्ह्यूज होते असे. म्हणजे माझ्या पहिल्या व्हिडिओच काहीतरी 40-50 व्ह्यूज असत. पण नंतर मी टाकत गेलो. तुझी कशी होती एक्सपिरियन्स फर्स्ट रीलचा? असं नाही सांगता येणार, पण माझं कसं होतं, मी होती फ्लॉश अकॅडमीला स्कूलला नाशिकला ICSE बोर्डला, तर माझा फ्रेंड सर्कल पण तसं होता. तर माझे टिकटॉकवर मी व्हिडिओज अपलोड करायचे कारण मला येत होते इथं कोण बघणार आहे आपल्याला, असं तर मला काय नव्हतं वाटत. सो मी रॅन्डमली काय पण टाकायची. पण जेव्हा टिकटॉक बंद झाला आणि इन्स्टाची वेळ आली तर मला कॉन्शियसनेस यायला लागलं खूप, की मला कोण कसं जज करेल, किंवा आता मी एकदम असं टिपिकल मराठीमध्ये जर काही केलं तर मला कोण काय बोलेल. म्हणजे एकदम मला खूप असं कॉन्शियसनेस यायचा तेव्हा. जेव्हा रील स्टार्ट झाला ना, त्याच्यात 1 महिने 1 वर्ष मी काहीच टाकलं नाही ह्याच कॉन्शियसनेसमुळे. कारण मला असं वाटायचं की काय मग जर इकडे नाही चाललं तर, आपण तिकडे एवढं सक्सेस गेन केलाय आणि इकडे असं होतंय. मग मला खूप असं हे व्हायचं.
मग परत मी तेच सांगते की माझ्या घरच्यांनी मला खूप पुश केलं या गोष्टीसाठी आणि मग मी परत करायला लागले. पण मग मला काय म्हणतात तेवढं रिस्पॉन्स नव्हता येत स्टार्टिंगला. इन्स्टाला इन्स्टाला नाही भेटला कारण जेव्हा टिकटॉक बंद झालं तेव्हा कितीपर्यंत फॉलोअर्स होते तेव्हा? माझे टिकटॉक बंद पडले तरी 250K वगैरे पर्यंत गेले असतील, कारण मध्ये बंद होतं ना माझं म्हणून. मग इकडे पण मग असं झालं, कॉन्शियसनेसमुळे मला असं व्हायचं की साडीवरती व्हिडिओ करू की नको, कारण एज छोटे आहे, लोक काय आणि एक तो ICC बोर्डवाला जो ऑरा होता ना मला की एकदम तो जेनझी टाईप, सो मला खूप असं वेगळं वाटायचं. आणि कसं की एकदम जी टिपिकल मराठी असते ना ती पण मला समजायची नाही, कारण मला मराठी हा सब्जेक्टच नव्हता. तर मला म्हणून मला कळायचं, पण मला असं वाटायचं की मी काही चुकीच्या लाईन्सवर तर नाही व्हिडिओ करत आहे किंवा काय, असं मला ते गोष्टी कळायच्याच नाही. मग मी काय करायची, एखादं असं एकदम टिपिकल मराठी असं गावाकडचं गाणं असेल ना, मी माझ्या मम्मीकडे घेऊन जायची, मम्मी ह्याचं मिनिंग काय सांग मला. तिला अजून पण मराठी नाही समजत. अजून पण मला खूप साऱ्या गोष्टी सांगतो, म्हणजे मला नाही ही गोष्ट हे कळत. मग मला ते लोक सांगायचे, मग मी करायची. मग नंतर मला कॉन्फिडन्स गेन व्हायला लागला. मग मी नंतर म्हणजे असं अक्षरशः 1-1.5 वर्षानंतर रील्स आल्याच्या मग मी अपलोड करायला स्टार्ट केलं, आणि मग जेव्हा मला कळायला लागलं मग मला रिस्पॉन्स यायला लागला. आता एक जो सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, तुम्ही दोघं नेमके भेटले कसे? मला भेटलं म्हणजे हिला मी मेसेज केलेला, माझा मित्र आहे ऋषी, आणि बसलेलो व्हिडिओ बरोबर. मला आवडली, तो कर मेसेज वगैरे. आई क्या केव्हाची गोष्ट आहे? 2022 ची डिसेंबर मधली गोष्ट आहे. म्हणजे इंस्टाग्राम हिला मी काहीतरी टिकटॉक नाही इंस्टाग्राम होता. मला आठवतं काहीतरी 27-28 डिसेंबरला हिला मी मेसेज केला होता. तिने मला रिप्लाय केला होता 10 जानेवारीच्या आसपास, म्हणजे डायरेक्ट 12-15 दिवसानंतर. 15 दिवसांनी मला केला रिप्लाय हाय वगैरे. ते म्हणजे मी तिला जे मेसेज करायचं ना त्याच्यानंतर, आता आपला मेसेज तिला रिक्वेस्ट मध्ये गेलाय, ती त्याचा रिप्लाय तिला 15 दिवसांनी करते. मग दुसरा मेसेज केला ना तेव्हा 2-3 दिवसांनी रिप्लाय करायची. मग त्याच्यानंतर बोललो भेटायचं आम्ही भेटलो वगैरे. त्याच्यानंतर मग रील वगैरे टाकली नाही की अपलोड केली आता पब्लिक. आणि तेव्हा वेड पिक्चर आलता, त्या वेड ऑडिओ वरती आम्ही टाकली तर पब्लिकला वाटलं हे कपलच आहे. मग ही बोलली की आता आपण नको व्हिडिओ वगैरे करायला येते, लोक जजमेंट लगेच हे करतात. कारण हिचं पण ते नाही स्थळ बघायचं वगैरे चालू होत तेव्हा. मी बोलली की नको करायला, असं घरी पण मला बोलता येते, पण तिला बोलला करू येते, पण तेव्हा नाहीच बोलायची. तेव्हा तुला माहिती होतं का साहिल तुला लाईक करतो? नाही, आमचे एक इन्सिडेंट असं झालेला ना, म्हणजे साहिलला घेऊन माझ्या मनात काहीच थॉट नव्हते स्टार्टिंग. म्हणजे ह्याचं कसं डे 1 पासून ह्याच्या डोक्यात ही गोष्ट होती, तसं माझं डे 1 पासून मला डायरेक्ट 0 होतं. आणि मी रिप्लाय पण काय केलेला, कारण माझं सॉग आलेला आणि मला प्रमोशनसाठी तिने मला जे ते 15 दिवस गेले ना आमचे, म्हणजे त्याच्यानंतर ती बोलली, तिने मला स्वतःहून फोन केला. आणि मला एवढं भारी वाटलं ना, मी आजारी होतो, मी मेडिकल मध्ये उभं होतो, कोणती घ्यायची पण माहित नव्हतं. मेडिकल मध्ये मला फोन आला, मी साईडला गेलो, हा बोल ना. अरे माझा ना एक रील काढायच्या सोबत, मला माहितच नाही सॉंग आलाय. मी खुश, मी एवढा आजारी तरी मेडिकल मध्ये दुसऱ्या दिवशी थांबू येतो मी, आपण रील वगैरे काढू. मग तेव्हा आम्ही व्हिडिओ वगैरे काढलेली. मग नंतर आमचं कॉन्टॅक्ट होत गेला असं. मग ते व्हिडिओसाठी आम्ही भेटलो, ते आमची फर्स्ट भेट होते. व्हिडिओ काढायला पण मी अजून एक माझी फ्रेंड आहे तिला घेऊन गेली सोबत. तिला पण म्हटलं काढ ना याच्यासोबत व्हिडिओ माझ्या सॉंगवर. म्हणजे माझं इंटेन्शनच एवढं होतं की मला प्रमोशन करायचंय, बाकी माझं असं काय नव्हतं. त्याच्यानंतर ह्याला मी परत कॉन्टॅक्ट केला नाही, काय नाही. 14 फेब्रुवारी होतं त्याच्यानंतर, म्हणजे 14 फेब्रुवारी आलं, आणि 12 का 13 फेब्रुवारीला बिग बॉसचा फिनाले होता. MC स्टॅन वाला सीझन होता तो. तर मला तो बिग बॉस साठी मी एवढी क्रेझी होती ना, की असं आमचा टीव्ही आणि टीव्ही समोरच मी अशी उभी होती की काय होतंय पुढे, काय होतंय असं मला एवढी एक्साइटमेंट होती. आणि ह्याच्यात मला फोन आला की सृष्टी मला तुला खरंच सांगायचंय काहीतरी, तू मला भेट ना 14ला, असं तसं हे ते. आणि मी फुल ह्याला बोलते, तुला काय प्रँक बिंक करायचंय का, युट्यूब स्टार्ट केलंय का नवीन, काय मला नको हे सगळं बोलू, मला काय इंटरेस्ट याच्यात. अरे नाही, मी तुला खरं सांगायचं होतं. मी म्हटलं तुझी मम्मी नाही बोलली, असं मी एकदम रॅन्डमली बोलते ह्याला येतो, तुझी मम्मी नाही बोलली तर काय नाही, मी आता जाऊन मम्मीला सांगतो, हा बोलतोय मला. आणि आय वॉज लाईक की एवढं कोण बोलणार आहे, एवढं कोण हे करणार आहे. आणि माझ्या मनात तसली गोष्टच नव्हती. तर मी बोलले की नाही हे प्रँक बिंक आहे ना तुझं बंद कर, इफ जर खरं असेल ना तर मला फोन पण नको करू इथून पुढं, असं मी याला बोलले. असं मी याला बोलले आणि मी याचा फोन कट करून टाकला.
कट करून टाकला. तर मग ह्याने पण मला मेसेज केला आणि मी पण नाही केला. मग परत ह्याचा मला थोड्या दिवसांनी मेसेज आला की काय परत करायची का व्हिडिओ वगैरे, भेटायचं का. मग मी ह्याला फुल नाही का की इग्नोरच मारायची की नको बाबा काय हे ते. जर्नी म्हणजे इग्नोर म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम भेटलेलो ना, तुला माहिती आहे स्कूलमध्ये कसं आणि ती आपण आपला रेग्युलर फुल स्कूल एकदम. आणि तर हिचं एकदम राहणं वगैरे चांगलं होतं नाही का, तर मी फुल ते छपरी सारखं ते स्लीपर त्याच्यानंतर मग हेअर कट वगैरे पण तुला माहिती मी फुल मला तेव्हा नावं ठेवायची ना ही हिची मैत्रीण. आणि तेव्हा तुम्हाला वाटतं डायलॉगच्या व्हिडिओ वगैरे बऱ्याचशा राहायचा आणि सगळे बघायचे अरे म्हणजे मला असं वाटायचं की आता किती काय आपण आता मी नर्सरी पासून ते 12th पर्यंत म्हणजे काय म्हणतात एका सर्कलमध्ये होते आणि अचानक जर असा त्या सर्कलच्या ऑपोजिट कोणी आपल्याला भेटलं वेगळं वाटतं. आपल्याला डायरेक्ट नाव ठेवायला मला तर लागायची डिस्कम्फर्टच होतं. मैत्रिणीला बोलायचे नाव. मैत्रीण होती तिची. ती पण रील स्टार आहे तर मी नाही सांगू शकत. नाव नाही सांगते. हा पण म्हणजे आता तिचे पण खूप चांगले फॉलोअर्स आहे. पण मग तेव्हा आम्ही खूप सोबत राहायचो. तर ती पण मला खूप बोलायची आणि ती पण मला लिटरली असं बोलायची की सृष्टी तू ह्याच्यासोबत जास्त कॉन्टॅक्ट नको ठेवू, तू कशी आहे, तो कसा आहे. आणि मेन म्हणजे की असं काही टॉपिकच नाही तू कशी तो कसा आहे, पण तुझी एक जर्नी वेगळी आहे. हा आणि त्याचं लाईफस्टाईल वेगळं आहे, तर तू ह्याच्यासोबत नको हे करू. नादीच लागू नको. ही पण मला नावं ठेवलं लागली तो असं. आणि मला असं होतं की इफ माझी बेस्ट फ्रेंड जर मला काहीतरी सांगते तर ती मला वाईट विचार करून थोडी सांगणार आहे ना, काहीतरी चांगलं आहे म्हणूनच सांगत असेल. आणि मला ना असं म्हणजे पहिल्यापासून माझी अशी सवय आहे की मी असं खूप लोकांमध्ये नाही राहत कधीच. माझे ते मोजकेच असे क्लोज फ्रेंड्स असतील ना 1-2 तेवढ्याच जणांमध्ये मला राहायची सवय. फॅमिली असो कोणी पण असो तेवढंच आहे. म्हणून मग मला असं लवकर मी कधीच असं बाहेरच्या लोकांना असं इन्व्हॉल्व्ह नाही करत. म्हणून मग मला ह्याच्याबद्दल असं हेच नाही व्हायचं. मग पुढे त्या दिवशी फोन कट झाला, नंतर 3-4 दिवस मग काही बोलणं नाही. मग 14 डेटला काय झालं? नाही तेव्हा काहीच मग भेटलोच नाही ना. त्याच्यानंतर ना ट्रॅकमुळे त्यांनी एक मेला ना हा एक मेला आम्हाला ताज हॉटेल इव्हेंट आलता मुंबईला ताज हॉटेल आहे ना. तर मी तेव्हा 30 तारखेला कार डिलिव्हरीसाठी पुण्याला गेलेलो. मला तिकडे समजलं की उद्या मुंबईला जायचं आपल्याला आणि सृष्टी पण आहे सोबत. बोललो मी तर आता पुण्याला जाणार कसं मी. ती डिलिव्हरी संध्याकाळी होती गाडीची, मी सकाळीच घेतली. मित्राची कार डिलिव्हरीसाठी गेलो होतो. रात्री मी 1 वाजता आलो सिन्नरला. 1 वाजता सलून मध्ये वगैरे गेलो. बोल सकाळी निघायचं. मी झोपलोच ना तेव्हा. 4 वाजता भावाला घेतलं, बोललो मुंबईला निघायचं आपल्याला. मी रात्री 2:30 मला फोन करतोय की सकाळी तुला घ्यायला होतं आपल्याला जायचंय. ती बोलल्या नको माझे मित्र. अगं नको माझी गाडी आहे आपण जाऊ. प्रत्येक अर्ध्यात म्हणजे एव्हरी हाफ एन आवरच्या ड्युरेशन मध्ये तुम्हाला कॉल करायचं की मी येतोय. आय वॉज लाईक की नाही माझी फ्रेंड आहे सोबत मी येईल असं. बट ते एक बोलतात ना की एक डेस्टिनी असते. तिला बोललो की नाही मी येऊन जाईल तुला. जाना है तो साथ में ही जाएंगे, नाही तर नाही जाएंगे. तसं नाही. आणि एक बोलतात ना डेस्टिनी असते. काय झालं लास्ट मोमेंटला माझ्या फ्रेंडनी मला दगा दिला आणि ती दुसऱ्यांसोबतच निघून गेली डायरेक्ट. म्हणजे ती पुण्याला गेली आणि तिने मला एकदम लास्ट मोमेंटला सांगितलं आणि मी एकटीच राहिली. माझ्याकडे ऑप्शनच नाही राहिला. मग मी विचार केला की हा स्वतःहूनच एवढं बोलतोय तर ठीक आहे वाय नॉट जाऊयात असं. कारण 1 डे रिटर्न यायचं होतं. मी बोलली की मी जर एकटी जरी गेली बस बिसने कशानंतर येणं होणार नाही. मग ते म्हणतात ना डेस्टिनी ते घडून आलं. इव्हेंट वगैरे झाला, फ्रेंड्स वगैरे झाले तिकडं. आणि 4-5 दिवसांनी विला प्लॅन झाला महाबळेश्वरचा. महाबळेश्वरचा विला प्लॅन वगैरे झाला. तर तेव्हा पण सगळीला विचारता कारण आम्ही दोघं तिकडे सोबत गेलेलो. सगळे विचारता तुम्ही रिलेशन मध्ये काय. बोललो नाही आज काय नाही, एक फ्रेंड्स म्हणून आलोय. माझ्या मनात तर होतं. माझ्या 1-2 मित्रांना तिकडे माहित की मला आवडते. हिच्या मनातच काहीच नाही. मग त्याच्यानंतर सगळे बोलले की आपण जाऊ महाबळेश्वरला आणि सगळीला फोर्स करताय तू विचार ना साईडला. आणि मला असं झालं की म्हणजे हा फ्रेंड पण नाहीये माझा आणि मी ह्याला कसं बोलू माझ्यासोबत विलायला येतो का ते किती चुकीचं साऊंड करतं असं. सो मला असं झालं की मी कसं काय हे करू. आणि माझे पेरेंट्स थोडे रिझर्व काइंड ऑफ आहे. तर मला एवढं माहिती होतं की मुलांसोबत मला सोडणार पण नाही. त्याच्या आधी मी कधी विलायला गेली पण नव्हती इनफॅक्ट. सो मग आणि आधी मुलींचा प्लॅन ठरलेला आणि अचानक मग हे लोक एक इन्व्हॉल्व्ह करायला लागले. आणि मी बोलली की तूच साईडला विचार, तू विचारलं तर लगेच येईल असं तसं. आणि मी बोलते की नाही माझं काय एवढं की एवढं लांब माझं बोलणं का कोणता पोर येईल ना असं मला असं झालेलं. मग हो नाही करता मी बोलली की तुम्ही लोक बोला मी फक्त लास्टला विचारेल. सगळं कॉन्सेप्ट तुम्ही त्याला सांगायचं आणि मी फक्त बोलले की तू येणार आहेस की नाही असं. मी येते दुपार चला. आणि मी ह्याला असंच बोलले की ऐक ना अरे ते विलाचा प्लॅन होतोय हा जाऊया.
हा जाऊया. जाऊया बोललो मी. अरे मी म्हटलं कुठे काय कसं, नाही जाऊया तू चल, फक्त तू कॅन्सल नको करू, तू चल असं. मग होण्याकरता आम्ही तिथे गेलो. मग आमची चांगली फ्रेंडशिप वगैरे झाली तिकडे. फ्रेंडशिप वगैरे झाली. तरी मला ना असं म्हणजे ह्याच्यासोबत असं कम्फर्टेबलच नाही वाटायचं. आणि मी बसने गेलेलो होतो. मी माझी अजून एक दुसरी फ्रेंड आहे तिला घेऊन गेले सोबत. आणि मग आमची फ्रेंडशिप वगैरे चांगली झाली वगैरे हे ते. आणि तिचा आणि ह्याचा बॉन्ड पण खूप चांगला झाला. सो मला वाटलं की हा मला खूपच बोलतो. तर मी बोलली की तुम्ही दोघं का नाही कपल होत, तुम्ही म्हणजे एकमेकांना सूट पण करता, चांगली गोष्ट असं तसं. आणि ती ह्याला हेल्प करायला लागली. म्हणजे तिला समजलं नाही की नाही बाबा ह्याचे फिलिंग्स एकदम जेन्युन आहेत, हा फ्युचर प्लॅनिंग करतोय माझ्यासोबत वगैरे. सो ती बोलली की मी हेल्प करेल. पॉझिटिव्ह फ्रेंड असते ना आपली एक, की म्हणजे तिला आपलं फक्त चांगलं बघायचं असतं. सो ती तशी होती. मग ती बोलली ह्याला की आपण करू वगैरे. आणि मला असं वाटायला लागलं हे लोक सोबत आले, चांगले म्हटलं ह्यांचं त्यांचं. मी बोलली पण तिला अरे चांगली दिसते जोडी वगैरे असं तसं. पण हे लोक मला तेव्हा काहीच बोलले नाही. त्याच्यानंतर परत थोड्या दिवसांनी साहिल मला बोलला. मी परत त्याला तेच बोलली, अरे तू असं नको करूस हे ते. मग ते झालं. मग त्याच्यानंतर परत तो मला बोलला. त्या थर्ड टाइम मी त्याला असं बोलले की ठीक आहे, तुझं जर एवढंच मनात आहे ना, आपण वेळ घेऊया, आपण डिसाईड करूया. पण लगेच काय अशा सगळ्या गोष्टी नको. मी म्हंटले की जर तुला या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचंच असेल तर मला कमिटमेंट लागेल. मला असं आहे की असं नको आहे की 2 वर्ष रिलेशन मध्ये राहायचं, 4 वर्ष रिलेशन मध्ये राहायचं आणि मग पुढे फ्युचर नाही. जर तू माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये येतोय तर तू फर्स्ट डे पासूनच तुझ्या डोक्यात फ्युचर प्लॅनिंग पाहिजे की मला हे करायचंय किंवा लग्न करायचं किंवा जे XYZ गोष्टी असतात त्या असं. तर तो एका सेकंदात रेडी झाला. आणि मला असं म्हणजे एक आपल्याला भीती असते ना, मुलींच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती भीती असतेच. कारण कोणी पण मुलगा फ्लर्ट करतो हे करतो तर असं वाटतं की हा फ्लर्टिंग वाईज तर नाही बोलत आहे ना, किंवा हा फक्त असं म्हणायचं म्हणून नाही म्हणत आहे ना की चल टाइम काढून घ्या आणि मग नंतर काय बघता येईल असं. तर मला तसंच वाटायचं सारखं. पण हा एका सेकंदात रेडी व्हायचा, असं बोलायचं मी आता बोलू का माझ्या घरच्यांची हे ते. नाही मी तर ही बोलली ना, ठीक आहे पुढचा वर प्लॅन करायचा आहे. मी दुसऱ्या दिवशी मम्मीला बसवलं. असं आहे. मम्मीला बोल नाही मी ते सांगायला मम्मीला ना अर्धा तास लावलेला, तुला एक सांगायचंय. त्याच्या आदल्या दिवशी माझ्या घरी येऊन गेली. तर मम्मी बोलते काय मुलीचा विषय का, बोलला आणि कोणत्या मुलीचा विषय. मी ते सांगायला अर्धा तास लावला. हा मग ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मला पण. अरे वा, सोने पे सुहागा. मग तिला बोलला आणि मम्मीच पण सॉल्व झालं. तो आता हा तरी बोलला नाही तरी नाही. मग तुम्ही खूप टाइम घेतलेला, 6-7 महिने घेतलेले ते. मग मी त्याला म्हटलं की बघ बाबा तू म्हणशील पण चल तुझे पेरेंट्स रेडी झाले, माझे पेरेंट्स नाही रेडी झाले. मग आणि माझे पेरेंट्स रेडी नाही झाले तर मी माझ्या पेरेंट्सच्या अगेन्स्ट जाऊन नाही करू शकत. आणि मला असं नाही करायचंय की त्या मुली असतात ना की स्टार्टिंगला बोलतात की तुझ्यासाठी सगळं करेल आणि लास्ट मोमेंटला पेरेंट्स नाही बोलले किंवा काही गोष्टी मध्ये आले तर पापा नाही माने, असं मला नाही करायचंय. तर जे काय असेल ते आधी क्लिअर होऊनच होईल. म्हटलं तुला जर टिपिकल वाटलं काय वाटलं ते तुझी चॉईस आहे असं. मग ह्यानी माझ्या पेरेंट्सला कन्व्हिन्स केलं. आधी माझ्या भावाला कन्व्हिन्स केलं, मग मम्मीला केलं, पप्पांना थोडं माहितीच होतं. माझा एक अजून एक मानलेला भाऊ आहे अखिल, त्याला पण ह्यानी कन्व्हिन्स केलं. सगळ्या गोष्टी झाल्या मग जाऊन मी ह्याला बोलली. असं मग आमचं टाइम गेला. असं मग त्या पिरियड मध्ये तुमच्या रील्स वगैरे चालू होते का? नाही काहीच नाही. प्रत्येक मध्ये कधी 2-1 महिन्याने मध्ये पडली ते पण एकदम रॅन्डम, म्हणजे एकदम रॅन्डम असं. सॉंग असेल किंवा त्याच्या म्हणजे काही प्रमोशनचं काही काम असेल, आता ओळख झालेली. जसं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता सगळ्यात समजा तुमचं रिलेशनशिप वगैरे, मग असं तुम्हाला कधी वाटलं की आपण पब्लिकली अनाऊन्स करू हे की तुमचं अॅनिव्हर्सरी किंवा विल यू मॅरी मी, तुमचे ते पोस्टर्स फोटोज वगैरे बघितले, मग हा विचार कधी आला की आता आपण पब्लिकली पण अनाऊन्स करून टाकू, काही प्रॉब्लेम नाही? पब्लिक अनाऊन्स करायचं नव्हतं मला शेवटपर्यंत. पण काय होतं माहिती का, जेवढं आपण लपवून ठेवू ना, आता काही जण बोलतात की रिलेशनशिप प्रायव्हेट पाहिजे, जेव्हा ते शेवटपर्यंत जातं. पण ते ना प्रॉब्लेम जास्त नाही का की मध्ये म्हणजे कोणतरी हिला एक सांगणार मला एक सांगणार, त्यापेक्षा पब्लिक असलं ना ते मला तरी असं वाटतं की एक काही टेन्शन नसतं. आता पब्लिकला प्रत्येकाला माहिती आहे, त्याच्यामुळे बोललं की आपण. आणि मेन म्हणजे आमच्या दोघांचं एकमेकांवर पूर्णपणे ट्रस्ट आहे आणि आम्ही फ्युचरला घेऊन एवढं शुअर होतो ना स्टार्टिंग पासूनच. म्हणजे आता जर्नीवरनं तुला तर समजलंच असेल की कसं काय झालं. तर आम्ही फ्युचरला घेऊन एवढं शुअर होतो ना की आम्हाला एक माहिती होतं की आम्ही इव्हन इफ आम्ही पब्लिक केलं आणि इफ जर म्हणतात ना की नजरचा प्रॉब्लेम होतो किंवा फूट पडते किंवा काय, तर आम्हाला एवढं माहिती होतं की जरी पब्लिक झालं तरी आम्ही ती गोष्ट सॉल्व्ह करू शकतो, कारण तेवढी अंडरस्टँडिंग आमच्यामध्ये आहे असं. म्हणून मग आम्ही ठरवलं की मग का हाईड करायचं ना, की जर करतोच आहे तर मग. आणि शिवाय आमच्या करिअरला पण ग्रोथच भेटली या गोष्टीने.
आम्हाला सोबत प्रमोशन यायला लागले, कामं यायला लागले, म्हणून मग आम्ही प्रत्येक गोष्टीने विचार करून केलं. पण मग ते मॅरी मीचं माझ्यासाठी सरप्राईजच होतं, ते मला माहिती नव्हतं. ह्याच डिसाईड केलं. अॅनिव्हर्सरी होती, म्हणजे मंथ अॅनिव्हर्सरी पण आम्ही एक बोट क्लब, हा, आम्ही दर अॅनिव्हर्सरी 8 तारखेला तिकडे जातो. आम्ही म्हणजे आमच्या फर्स्ट इयरला एव्हरी मंथची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तिथे जातो. मग तुमच्या अॅनिव्हर्सरीज आणि तुमचे सेलिब्रेशन बर्थडेज वगैरे बघायला खूप आवडतं लोक. तिथं ना तिची खूप इच्छा होती नाही का, की साहिल मला ना असं प्रपोज करायचंय ते. म्हणजे आम्ही जे महाबळेश्वरला विलायला गेलतो ना, तर तिच्या फ्रेंडला दाखवत होती की मला ते कृष्णाची बासुरी असते ना, मला तशी रिंग पाहिजे. तिच्या बर्थडेला मी तिला रिंग पण दिलेली तीच. मग तिला तिची इच्छा होती की मला असं प्रपोज करायचंय ते. आणि मी नेमकी जो प्लॅन केलेला ना, अॅनिव्हर्सरी दिवशी ऑक्टोबर मध्ये पावसाचं वातावरण झालेलं एका ठिकाणी. मग ते डेकोरेशन माझं पूर्ण ते फेल गेलं. मग अचानक मी टाइम वरती केलेलं, पण तरी ठीक आहे, तिला आवडलं वगैरे. जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा वेळेस लोकांचं मिसअंडरस्टँडिंग वगैरे, बरेच लोक कोणी पण काही पण सांगतात. आता चला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, मग आता मे बी कधी कधी होऊ शकतं असं मिसअंडरस्टँडिंग होती, तर त्याला तुम्ही कसं मॅनेज करतात? बऱ्याचशा लोकांची चांगलं रिलेशन मध्ये जरी असलं तरी काही गोष्टींसाठी मिसअंडरस्टँडिंग होऊन जाते की तू तिकडं काय गेला, काय असं तशा गोष्टी. तर तुमचं समजा मिसअंडरस्टँडिंग झालं तर कसं तुम्ही मॅनेज करता? असं तर झालं ना आतापर्यंत. म्हणजे आमच्यात कसं आहे, मी एकदम इमोशनल पर्सन आहे. मला असं असतं की राईट नाव काय असेल ते राईट नाव. मला आत्ताच फोनवर बोल, तू आत्ताच मला सगळ्या गोष्टी क्लिअर कर, जे काय करायचं तू आत्ताच कर. आणि हा एकदम स्पेस आउट होऊन जातो असा की मी शांत होईल, कारण मला चुकीच्या गोष्टी नाही बोलायच्या तुला रागात. रागात काय होतं, चुकून माणूस बोलता अजून त्यांनी दारस्ते फुटतं. मी काय करतो, शांत राहतो. तुला अर्धा तासाने फोन करतो शांत झाल्यावर. जरी सारखंच फोन करत असेल, सरळ ब्लॉक करून टाकायचं, इन्स्टावरनं रिमूव्ह करून टाकायचं. मी तेच करून टाकतो. अर्धा एक तास जरा शांत डायरेक्ट. रोज जर आता बघितलं तुम्ही एवढे बिझी असतात, तुमच्या शेड्यूल वगैरे सगळ्या गोष्टी फिक्स आहेत, तर रोज बोलणं होतं का एकमेकांचं? बोलणं होतं, पण कसं आहे, सकाळी एक मेसेज करायचा, दिवसभर माझ्या कामात असतो, तिथं घरी असते, तिचं काही काम वगैरे असेल शूट वगैरे, मग ती तरी मी जातो सोबत. पण दिवसभर कसं माझं शेड्यूल वगैरे काम असतं घरी. मग दिवसभर काही काम वगैरे निघालं, 5-10 मिनिटं तेवढं बोलायचं, हाय बाय तेवढं जेवली का. पण संध्याकाळी एक टाइम असतो नाही का, 10-11 मध्ये, त्या टाइम पर्यंत बोलायचं. आणि असं पण नाही की 2-3 वाजेपर्यंत गप्पा वगैरे मारायच्या. आमचा एक टाइम आहे, 11:30 ते 12 मध्ये झोपून जातो आम्ही संध्याकाळी. म्हणजे आम्ही खूप काय म्हणतात अंडरस्टँडिंगली आमच्या गोष्टी बनवल्या आहेत की ज्याच्यावरनं म्हणजे भांडणच नाही होत आमचे. म्हणजे ह्या गोष्टींमुळे तरी असं की एकदम या ज्या बेसिक गोष्टी असतात ना कपल्समध्ये, त्या गोष्टींमुळे आमचं असं जास्त कटकट होतच नाही. आम्ही असं आमचं एकदम ठरवून ठेवलंय की ही गोष्ट आपल्याला आता करायची. म्हणजे आमचं एक आहे की किती पण तो बिझी असू दे, किती पण मी बिझी असू दे, आमचं सकाळी गुड मॉर्निंग लव्ह यू, रात्री गुड नाईट लव्ह यू हे आमचं होतं, म्हणजे होतच. म्हणून अशा काही गोष्टी झाल्यामुळे ना की कधी कधी असं जरी झालं ना की बोलणं पण नाही झालं सपोज पूर्ण डे मध्ये, तरी रात्री आमचा 5 मिनिटाचा कॉल होतो, म्हणजे होतोच. आणि तेही नाही झालं ना तरी आता इतके वर्ष सोबत राहून आता तेवढे एक झाले की मी पण समजून घेते, तो पण समजून घेतो. मग नेक्स्ट डे आम्ही भरून काढतो तो. असं आहे. जेवढं साहिल पहिले पॅम्पर करायचं तेवढं अजून करतो का? नाही आता सेट आहे, आता काही गरज नाही, उद्या बोललो तरी चालेल, असं होतं का? पॅम्परिंग म्हणजे आता हे बघ, ऑब्व्हियसली गोष्ट आहे की स्टार्टिंगला आता की मला एखादी गोष्ट पाहिजे तर ऑब्व्हियसली आपण तेवढे खूप जास्त एफर्ट्स करतो. मग आपण आपला करिअर म्हणा, बिझनेस म्हणा, सगळ्या गोष्टी साईडला ठेवून आपण फक्त त्याच्याच पाठी असतो. पण आता जर आम्हाला स्टेबल फ्युचर पाहिजे तर बट ऑब्व्हियसली गोष्ट नाही की त्याला तिकडे पण त्याचा टाइम देणे. मग हे काय म्हणतात की जेंडर नाही मॅटर करत, मुलगा किंवा मुलगी, हे दोघांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे की रिलेशनशिप काय म्हणतात, हनीमून फेज जो असतो, जो रिलेशनशिपचा, तो 1 इयर असतो की 1 इयर मध्ये तुम्ही एकमेकांना सगळं करा. त्याच्यानंतर आपल्याला मॅच्युअरली विचार करायलाच लागतो की काय गोष्टी, मग काय गोष्टी मला पण समजून घेतल्या पाहिजे की नाही बाबा साईलचा टाइम आता तिथे जाणार आहे तर त्याला ते सगळ्या गोष्टी करणं आहे. किंवा मी आता इतके वेळ शूटला असते, दिवसभर माझं सॉंगचे शूट असले की 2-2, 3-3 दिवस जातात, प्रमोशन असतात हे ते, तेव्हा साहिल पण मग त्या गोष्टी खूप अंडरस्टँड करून असं वागतो. त्याच्यामुळे मग आमच्यात त्या गोष्टी खूप सॉर्टेड आहेत. रिसेंटली आली सिरीज त्याग, त्याच्याबद्दल काही सांगा. त्याच्या कसं तुमची कन्सेप्ट कशी आली, किंवा आपण हे सगळं असं कास्ट करू किंवा ह्या सगळ्या गोष्टी करू, काय होतं त्याच्या मागचं कन्सेप्ट? सगळे मित्र आहे पुण्याचा राकेश म्हणून, ते कन्सेप्ट शूट वगैरे जे काय स्क्रिप्ट वगैरे असत सगळं तो त्याच्यामधले तुमचं म्हणजे हा कास्ट यालाच का, समजा आता जसं साहिलचा होता जसं तुमचा कास्ट, पण कसं त्याने आधी एक नाही का एक प्रोफेशनल त्यांनी ना हे केलेलं ऑडिशन घेतलेली, कोणाला काय सूट होतं हे ते.
आता जो प्रशांतची जी हे होता कॅरेक्टर कॅरेक्टर ते सगळ्यांचं त्याने ऑडिशन घेतलेलं, मग ते त्याला सूट करतंय, त्याला गेलं. आणि माझं कसं ते कॉलेजचं एक हा कॉलेजचा एकदम हँडसम मुलगा, फुल त्याच्या मागे 4-5. आणीला पण कसं ते आईचं आशा म्हणून ती सूट करत होती, म्हणजे प्रत्येकाचे जे सूट होईल त्यांनी तसं घेतलेलं ते. म्हणजे आम्ही जेव्हा इथून गेलेलो ना तर आम्हाला असं वाटलेलं की आता आम्ही कपल आहे तर ऑब्व्हियसली म्हणजे आमचंच काहीतरी कपल दाखवणार वगैरे हे ते, आणि तिथे जाऊस तर लास्ट मोमेंट पर्यंत पण असंच होतं की आमच्या दोघांचंच कपल दाखवणार वगैरे हे ते. पण मग ऑडिशन्स मधनं असं समजलं ना की साईला तो रोल खूप चांगला सूट होत होता, आणि मला तर माझं तर पहिल्यापासून डिसाइडेडच होतं की मला तो रोल करायचा असं. मग त्याला तो रोल एवढा छान सूट झाला ना की मग आमचं डिस्कशन पण झालं त्याच्यावर की तो पण कन्फ्युज झालेला मी काय करू, मी तुझ्या ऑपोजिटचा करू की काय म्हणतात तो वाला करू. पण मग मी पण त्याला हेच सजेस्ट केलं की नेसेसरी नाही ना की जर तुझ्या करिअरच्या हिशोबाने किंवा तुझ्या पर्सनॅलिटीच्या हिशोबाने जर तो रोल तुला खूप चांगला वाटत असेल आणि तुझं खूप चांगलं होणार असेल तर मग तो ऑब्व्हियसली त्याला जाणार. बाकी कपल तर आपण इन जनरल रिअल लाईफ मध्ये तर आहे. तेव्हा जो फर्स्ट एपिसोड बघितला तेव्हा तर म्हणजे नाही का प्रत्येकाला असं वाटलं होतं की, कारण की फर्स्ट एपिसोडमध्ये साहिल नाहीये, सेकंड एपिसोडमध्ये, तर त्या एपिसोडमध्ये तरी वाटलं की हा ही आहे म्हणजे काहीतरी यांचीच केमिस्ट्री असेल असं प्रत्येकाला वाटलं असेल. पण जेव्हा सेकंड आलं ना तेव्हा पूर्ण चेंज होऊन गेलं. मग शेवटपर्यंत ते एकदम क्युरियोसिटी होती, काहीच नाही. हा तर मग मस्त तो पूर्ण तुमची सिरीज खूप सुंदर झाली आणि त्याला ह्यूज सक्सेस पण भेटली. जसं तुम्ही तुमची पूर्ण जर्नी सांगितली, तर त्याच्यामध्ये असं कधी तुम्हाला वाटतं की दिवसेंदिवस आपला बॉन्ड अजून स्ट्रॉंग होत चालला आहे? असं कोणत्या गोष्टी असतात त्या तुम्हाला वाटतं की यार हे बेस्ट वाटतंय, अजून चांगलं वाटतंय, छान वाटतंय? स्ट्रॉंग म्हणजे तिला आता म्हणजे बाकींसारखं तिचं नाही की मला म्हणजे एवढ्या महागातल्या गिफ्ट वगैरे पाहिजे असतंच आहे. तिला हे जरी बोललं ना की सृष्टी उद्या आपल्याला चिकन खायला जरी जायचंय तर ती खुश होणार. म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टी नाही का, तिला एक चॉकलेट वगैरे फ्लावर्स वगैरे दिलं तर ती खुश होते. असं बाकीचं नाही की मला एवढं महागातलंच पाहिजे, ते ब्रँडचं पाहिजे किंवा त्या ब्रँडचं पाहिजे. म्हणजे मी बोललो तर ती खुश होती, मग दिल्यावर त्याच्या डबल ती खुश होते. तुझ्यासाठी असं दिवसेंदिवस तुला असं वाटतं ना की यार अजून स्ट्रॉंग होतंय आपला बॉन्ड, की अजून म्हणजे साहिल आणि माझं कसं आहे माहितीये का की आमचं भांडण जरी झालं ना आणि सपोज की भांडण झालं आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस जरी आम्ही बोलत नसेल ना, पण साहिलचं असं आहे ना की म्हणजे काय पण काम असू दे, मग ते छोटं असू दे मोठं असू दे, तर तेवढं भांडण्याच्या ह्याच्यात पण तो मलाच विचारणार की सृष्टी आता असंच एक काम आलंय करायचंय काय करू. मग तेवढंच बोलणार, त्याच्या पुढचं काहीच नाही बोलणार, तेवढंच बोलणार. त्याच्यानंतरचे सगळे मेसेज सीन करून सोडणार, आई पण नाही बाई पण नाही, काहीच नाही, तेवढंच बोलणार. पण एक असं असतं ना की आपण आपल्या पार्टनरला म्हणजे भांडण झालं असताना पण इम्पॉर्टंट फील करून देतो. ती गोष्ट म्हणजे साहिलमध्ये मला खूप आवडते. आणि एक असतं ना की मुली म्हणजे मे बी मॅरिड मुली पण किंवा अनमॅरिड पण किंवा कोणत्या पण मुली हा प्रॉब्लेम खूप फेस करतात की पार्टनर माझ्यासाठी स्टँड घेत नाही. तसं आम्ही रिलेशनशिपमध्ये आल्यापासनं मला कधीच असं वाटलं नाही की एक वेळ म्हणजे की त्यांनी माझ्यासाठी स्टँड घेतला नाही. एक वेळेस असं होईल ना की तो इकडे मला शिव्या देतोय किंवा इथे माझ्याशी खूप भांडण करतोय, एकदम शिव्या तर नाही दिल्या त्यांनी कधी मला आतापर्यंत, पण एक इन जनरल की तो मला खूप बोलतोय या साईडला, आणि सेकंड साईडला जरी त्याला म्हणजे माझ्या विरुद्ध कोणी काय बोललं ना तर तिथे लगेच माझ्यासाठी स्टँड घेणार. मी तिला काय पण बोलेल पण तुमचा हक्क नाही असं. सो ती एक गोष्ट आहे ना की ज्याच्यामुळे बॉन्ड आमचा एकदम अजून वाढत चाललंय. असं वाटत नाही की म्हणजे असं म्हणतात की भांडण झालं माणसात दुरावा येतो, तसं आमच्यात नाहीये. आमचं एकदा भांडण क्लिअर झालं की झालं सगळं. आणि भांडणात पण असं नाही की मग तो माझी साथ सोडून देतो, ते गोष्टी कंटिन्यूच होतात. मग आता जर इन केस फॉर एक्झाम्पल तुमचं कधी भांडण झालंच आहे तर मग एकमेकांना कधी असं वाटलं का की आता आपण गिव्ह अप करू? मला वाटायचं आता मध्ये मध्ये ते रागात वाटतं तेवढं नाही काय, पण फेर असतो ऍक्च्युली ते, म्हणजे प्रत्येकालाच ती गोष्ट फील होते. मुलांना सुद्धा घरच्यांचा कधी कधी राग येतो पण मग ते सोडून जात नाही. एक्झॅक्टली. मग जरी तुमचे भांडणं झाले तर पहिले सॉरी पण बोलतात. तेच बोलते सॉरी. मी सॉरी बोलते. आणि तिने मला एक कॉल करते दोन, मी काय करतो कट करतो, ती सारखेच कॉल करते. मी सांगितलं ब्लॉक करून टाकतो मी मला वाटेल तेव्हा मी तुला कॉल करेल. पण तिचं तसं नाही, मला आत्ताच्या आत्ताच उत्तर दे, बोला आत्ताच्या आत्ता शक्य नाहीये, ब्लॉक कर, तू शांत बस. दोघांपैकी सगळ्यात जास्त इमोशनल आणि प्रॅक्टिकल कोण आहे? ती मी इमोशनली. साहिल जास्त प्रॅक्टिकल. दोघांपैकी सगळ्यात जास्त खर्च कोण करतं? साहिल खूप खर्च करतो तो, खूप म्हणजे खूप करतो. नाही माझ्याकडे असेल ना
तुम्ही बघत नाही मी नाही का, करून टाका. एन्जॉय. मुलांचं असतंच असं. म्हणजे खर्च स्वतःवर करतो की तुझ्यावर करतो का नाही असं नाही. त्याच्याकडे असेल ना तर सगळ्यांना कोणालाच म्हणजे कसलीच कमी ठेवत नाही. असा विचार नाही करत की माझ्याकडे 10 रुपये आहेत तर मग मी 9 रुपये हिला कसं काय देऊ, किंवा मी एवढे पैसे हिच्यावर कसं काय खर्च करू, किंवा कोणा फॅमिली मेंबर असू दे, कोणी पण असू दे, की कसं काय मी एवढं करू, असं त्याचं नाहीये. असलं ना की सगळ्यांना तो एकदम हॅपी ठेवतो. साईल असल्यावरती आनंदात घरात एकदम. एक प्रत्येक रिलेशनशिपमध्ये असतात नाही का, की एकमेक जे पण पार्टनर आहेत ते म्हणतात तुझं पासवर्ड दे सोशल मीडियाचे. तर तुमच्या दोघांकडे एकमेकांकडे पासवर्ड आहे का? आमचे पासवर्ड आहे एकमेकडे, पण त्याचं काय माहितीये की एक विश्वास वगैरे ट्रस्ट वगैरे आम्हाला सगळं आहे. पण माझं मी कधी कुठं बाहेर असलो ना तर हिला बोलतो की सृष्टी माझा हा व्हिडिओ आहे, पोस्ट कर टायमिंग वरती. काही प्रमोशनचं असेल तू पोस्ट कर, तू बोलून घे. आता मी खरं सांगतो की मला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे समजते मला पण प्रॉब्लेम सगळ्यांचा. बोलू शकत नाही मी जास्त. समजतं, नॉर्मल बोलतो पण मी प्रमोशन वाल्यांसोबत. ब्रँड जे असेल ती सृष्टी बोलून घेते. मी तिला सांगतो की असाचा मेसेज आहे, तू बोलून घे. मग ती बोलते. काय डील वगैरे जे असेल ती बघते. म्हणजे आम्ही दोघं ट्रुली पार्टनर्स एकमेकाचे. म्हणजे आमच्यात काय म्हणतात की इव्हन पॅम्परिंग जरी कमी झाली असेल ना की पहिल्यापेक्षा आता, पण फ्रेंडशिप आमची आहे तशीच आहे. म्हणजे जी स्टार्टिंगला होती ना तीच आतापर्यंत कंटिन्यूड आहे. त्याच्यामुळे पासवर्डचा पण जो तो विषय बोलला ना, की असं नाही झालं की एखादं भांडण झालं आणि म्हणून बोलले चला तर तुम्हाला तुझा पासवर्ड दे किंवा असं नाही. एकदम तेव्हाच ओपन करतो की काही काम असेल किंवा काय काय पोस्टिंग वगैरे असेल काम तेव्हा. Manage करा. काही चाकूनवर मी स्क्रोल करतोय असं नाही. किंवा मला खूपच बोर झालं ना माझी फीड बघून मग मी तिच्या फीड मध्ये ना सगळं मी बोललो ना की तिला बोललो की चिकन खायला जायचंय, मग ती खुश होणार. तिच्या अकाउंटला पूर्ण खायचंच आहे, बाकी दुसरं काहीच नाही. मी खूप फूडी आहे. खूप जे जास्त तुला रील्स वगैरे ट्रेंडिंग जे ऑडिओ असेल मग तुला सेंड करणार की सृष्टी जो ऑडिओ सेंड केला ह्याच्यावर व्हिडिओ कर. ट्रेंडिंग आता विषय चालू आहे, समजा कॉमेडी असो काही पण असो, ते टॉपिक तिच्यापर्यंत जातच नाही. कारण माझ्या फीडला ते येतच नाही. फक्त काय म्हणतात मेकअप रिलेटेड व्ह्यूज काय म्हणतात रील्स येतात आणि फूड रिलेटेड येतात. मग मला खूप बोर झालं ना माझं असं बघून की मग ह्याच्या याला जाते, मग ह्याच्या याला कॉमेडी वगैरे किंवा आताचे जे काय ते एकदम कॉमेडी टाइप कॉमेडी टाईप असं काय पण व्हायरल होतं ना, असं मधून असते कू बिऊ काय मध्ये झालेलं. हा नाही का पंखा चालू केला की हवंय ते असे व्हिडिओ साईलच्या फीडला खूप असतात. मग मला बोर झालं की मी त्याची ती फीड बघते. असं आहे ते. आता चालत राम भाई वगैरे सगळ्या गोष्टी ते तिच्या अकाउंट मला येतच नाही तसलं काय. लाडले. ठीक आहे. आता जे नवीन माझ्यासारखे जे क्रिएटर आहेत, जे कोणत्या पण फील्डमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय त्यांना सजेशन देणार की कशा टाईपच्या रील्स, कशावरती फोकस केला पाहिजे, कन्सिस्टन्सी असो किंवा या सगळ्या गोष्टीवरती? कन्सिस्टन्सीच. कारण म्हणजे मी एवढ्या वर्षाच्या अनुभवातनं एक शिकली की आपण जेव्हा कन्सिस्टंट, म्हणजे असं नाही की आमच्यासारख्या क्रिएटर्सला पण आणि आमच्यापेक्षा पण जे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी पण सेम गोष्ट आहे की आपण कन्सिस्टन्सी सोडली, व्हिडिओ पोस्ट करायचे सोडले की आपोआप आपला रीच खाली जातो. आणि पूर्ण खेळ सगळा हा एंगेजमेंट आणि रीचचाच आहे. त्याच्यामुळे ती गोष्ट मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ती कशी मेंटेन होणार, तर रोज कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट केल्याने. मग ते व्हायरल हो किंवा न हो, एक दिवस असं येतो की एक रील तरी व्हायरल होतेच. आणि प्रत्येकाच्या आता माझं पण अकाउंट कितीदा असं झालंय की डायरेक्ट काहीच व्ह्यूज येत नाही, काय नाही. अक्षरशः लोकांना असं वाटायला लागतं की ह्यांचे फेक फॉलोअर्स आहेत का वगैरे, असं भरपूरदा होतं. पण परत आपण कन्सिस्टंटली पोस्ट करायला लागलो, परत आपले व्ह्यूज रीच नॉर्मल होतात. असं म्हणून कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. तू काय सांगतो? मला तर प्रत्येक ठिकाणी गेले ते छोटे छोटे जे क्रिएटर आहे त्यांना बघून वाटतं की एवढे फॉलोअर्स आमचे पण पाहिजे नाही का. ते मला बोलतात की तू काही पेड वगैरे घेतले का असं. अरे बोललं काहीच नाही, डेली अपडेट द्या, डेली होणार तुमचं. आता माझं पण टिकटॉक बंद झालं, त्याच्यानंतर मी 2 वर्षांनी 1-1.5 वर्ष माझ्या फोनवर काहीच नव्हतं. त्याच्यानंतर मी रील्स चालू केले. मला रील्सला पण चांगला सपोर्ट भेटला. मग त्याच्यानंतर मला मध्ये 1-1.5 वर्ष आधी माझे रील्स वगैरे सगळं बंद होतं. त्याच्यानंतर आता सिरीज चालू झाली, त्याच्यानंतर मी आता कंटिन्यू आहे. मग ते सांगेल की जे तुम्ही कंटिन्यू राहा होईल. म्हणजे आमचा युट्यूबचा पण अनुभव आहे. आम्ही युट्यूब पण एकदम असं करायचं म्हणून टाकायचो आणि मध्ये मध्ये ते टाकायचं पण बंद केलं. कारण व्हायचं काय की माझ्याच नावाचं एकाने अकाउंट ओपन केलं होतं युट्यूबचं, आणि सेम माझा जो इन्स्टाचा बायो होता ना, बायो प्रोफाईल पिक सगळं सेम. पोस्ट झाले की लगेच तिकडे पोस्ट. तिथं त्याचे 20-25 हजार सबस्क्रायबर झाले युट्यूबला. आणि माझेच व्हिडिओ, म्हणजे मी इथं व्हिडिओ पोस्ट केली ना की नेक्स्ट सेकंडला तो तिकडे किंवा ती जे काय असेल कोण असेल तर तिथे पोस्ट व्हायचं. म्हणून मग व्हायचं काय की सर्च लिस्टला पण
त्याचंच अकाउंट दिसायचं वरती. आम्हाला काही रिस्पॉन्सच यायचा नाही. आणि मग आमचे कपलचे व्हिडिओ पण तो तिकडे टाकायचा. मग खूप डिमोटिवेशन झालं, मग आम्ही टाकतच नव्हतं वगैरे येते. आता 1 महिना आधीच आता आपलं बोलणं पण झालं, महिना पण एक 3 हप्ते झाले असं. 3-4 हफ्त्यांमध्ये आम्ही असंच रॅन्डमली परत टाकायला लागलो. कंटिन्यू टाकतो नाही का एक वेळ. तर थोडस होप आली की येतात ते व्ह्यूज वगैरे, होप आली तर आम्ही रोज दिवसाचे 2-3 टाकायला लागलो. तर आता आमचे झाले रिस्पॉन्स चांगला भेटतो. म्हणजे आम्ही आता इंस्टाग्रामला एवढं टाकत नाही, पण लगेच सकाळी उठल्या पहिले युट्यूबवरती 2-3 शॉर्ट्स, संध्याकाळी 2-3 शॉर्ट. ठीक आहे. आता एवढा तुमचा जो पण काय टाइम गेलाय या सोशल मीडिया जर्नीमध्ये, फर्स्ट प्रमोशन किंवा फर्स्ट पेमेंट किंवा ह्या त्या गोष्टी कधी आलं होतं, असं म्हणजे किती वेळानंतर आलं होतं मला विचारायचंय. नाही, माझं तर टिकटॉक बंद झालं, त्याच्यानंतर मोजवरती मला 3 महिन्याचा माझं कॉन्ट्रॅक्ट झालेलं. त्याच्या आधी पण माझे ना मला आठवतंय की माझे टिकटॉकचे फॉलोअर्स मी स्टोरी टाकलेली की मला तिकडे जॉईन व्हा, तेव्हा माझे 3-4 हजार फॉलोअर्स आले. मी पहिलं प्रमोशन ना काहीतरी 700-800 रुपयामध्ये केलं होतं. म्हणजे लाजत नाही, मी सांगतोय कारण जे होतं ते सांगतोय. मग त्याच्यानंतर माझं मोजवरती कॉन्ट्रॅक्ट झालं 3 महिन्याचं, तेव्हा मला तिकडे 30,000 पेमेंट मंथली भेटायचं. आणि तुमचं? माझं तर मी सांगितलं ना ते अकाउंट लिंक वगैरे करायचं होतं, तर मग तिथं जर तेव्हा केलं असतं तर माझं खूप चांगलं पेमेंट मला तेव्हाच आलं असतं. पण मग ते नाही झालं. काही विचार करते नाही का, तसं मी विचार नाही करत, आलं तर आलं, गेलं तर गेलं. कारण की मोस्टली सोशल मीडिया ही खूप मोठी, जसं तुम्ही बोलले, लाईफ चेंज होऊन जाणार आहे 9 to 5 मध्ये जे आपण नाही करू शकत ते. मग पहिले 2-4 वर्ष जे असतात, घरचे प्रत्येक जण बोलतात की हे काय करत बसलाय. तर जे नवीन लोक येत आहे तर त्यांना पण समजलं पाहिजे की लगेच आले तुम्ही 10-15 दिवसात, महिनाभरात तुम्हाला लगेच पैसे लगेच येणार नाहीये. तुम्हाला टाइम द्यावा लागणार या गोष्टीला. टाइम म्हणजे कसं आहे, ते एक इन्व्हेस्टमेंटच आहे. मग थोडंफार आपल्याला आता व्हिडिओ जरी बनवायचे जरी बोललो की आपल्याला एक शर्ट हो, व्यवस्थित कपडे पाहिजे, कॅमेरा फोन ती एक इन्व्हेस्टमेंटच झाली आपली. जे एक कपलचा आणखीन एक प्रश्न आहे, जे पण स्ट्रगलर कपल आहेत ते कोणत्या पण गोष्टींचं स्ट्रगल असू शकतं त्यांचं पर्सनली, किंवा जे असं ते फेजमध्ये रिलेशनशिपच्या, तर त्यांना तुम्ही दोघं, कारण की तुम्ही दोघं तर एक आयडियल कपल आहेत सगळ्यांसाठी, तुम्ही दोघं काय सजेशन देणार? आता हा क्वेश्चन म्हणजे इन जनरली पण खूपच लोक विचारतात की कसं काय तुमचं एवढं असं म्हणजे व्यवस्थित चालतं. पण मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी खूप इम्पॉर्टंट आहे आणि अंडरस्टँडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. साहिल, तुझं काय म्हणणं आहे? माझं सेम. आमच्या दोघांचं मी काय बोलली की कपलच्या आधी ना तुम्ही फ्रेंड्स पाहिजे एकमेकाचे खूप चांगले. म्हणजे मित्राचं कसं असतं की मी जसं माझ्या मित्रांसोबत डेली बोलतो ना, जे पण ते सेम हिच्यासोबत बोलतो मी. तुम्हाला मला बोलती पण, अरे मी तुझी गर्लफ्रेंड आहे, फ्रेंड नाही का, मित्र वगैरे नाही. मग तेच कपलसाठी तेच खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्यामधले, कारण कोणतं पण कपल व्हायच्या आधी आपलं स्टार्टच तसं होतं ना की आपण आधी बोलतो, फ्रेंडशिप स्टेजवर जातो, मग रिलेशन स्टेजवर येतो. फ्रेंडशिप कधीच तुमची कमी नाही व्हायला पाहिजे. कारण मित्राचं कसं असतं की मी काही बोलणार मित्राला, मी काही मला असं झालं, हे झालं, ते XYZ काय पण असू दे. तसं पार्टनर आल्यावर आहे ना, मग आपण एक असं असतो की नाही, मला चांगलंच पार्टनरसोबत चांगलंच शोकेस करायचंय किंवा मला एकदम चांगलंच राहायचंय. तसं आमच्यामध्ये कधीच नाहीये. मला जे वाटेल ना, जे किंवा आमच्या दोघांचं असं आहे ना की ह्याला जरी वाटलं ना की ही गोष्ट जर मी हिला बोललो तर आमचे खूप वाद होऊ शकतात. तर मग काही लोक काय करतात की नाही सांगत ती गोष्ट. पण आमचं तसं नाही, आम्ही वाद करणार त्याच्यावर, पण एकमेकांसोबत एकदम क्लिअर सांगणार ती गोष्ट. म्हणून त्याच्यामुळे काय की आमचा ट्रस्ट त्याच्यामुळे एवढ्या 2-3 वर्षात खूप चांगला बिल्ड झाला. त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग वाढली. कारण मला माहिती की अरे ह्याने असं केलं तर त्याच्या मागचं रिझन हे. त्याच्यामुळे जे भांडणाचे जो लेवल असतो ना की जो भांडण इथं जाणार आहे तो इथवर येऊनच क्लिअर होतो असं. आणि त्याच्यामुळे काय होतं की इनसिक्युरिटी पण होत नाही. आज मी कुठे पण बाहेर असू दे, 4 दिवस असू दे, 5 दिवस, 10 दिवस, कुठे पण असू दे, किंवा साहिल पण कुठे असू दे, मला असं वाटत नाही की अरे हा काय करत असेल. जसं काही लोक म्हणतात की काय नेट ऑफ कर, हे ते जे काय असेल, किंवा तू गुड नाईट बोलल्यानंतर ऑनलाईनच काय. मला एक गोष्ट, आमच्यामध्ये तेवढी अंडरस्टँडिंग आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला क्लिअर सांगितलं. मला माहिती की मी झोपल्यानंतर जरी हा जागा आहे तर हा कशामुळे जागा आहे. मग तेच म्हणते ना की भांडायचं जो पॉइंट्स आहेत ना ते कमी होऊन जातात ना, की आपण असं रिलेशनशिप मेंटेन केलं की आपल्या ज्या गोष्टींनी आपल्याला माहिती की वाद होऊ शकतात तेच जर कमी झाले तर का रिलेशन खराब होईल आणि का भांडणं वाढतील. असं तर स्ट्रगलिंग लोकांना हेच सांगणे की तुम्ही तेवढं एकमेकांशी क्लिअर राहा. विथ टाइम बॉन्ड बिल्ड होतोच.
मग काही प्रॉब्लेमच होणार नाही काही. हा होणारच नाही, आणि झालं तरी तो मग सॉर्टेबल असतो ना. तुमच्या दोघांचं असं एक सोशल मीडिया मधलं असू द्या किंवा एक असं क्रिएटर वगैरे या फेज मधलं कोणी असं मोटिवेशन होतं का की आपल्याला असं टाईपचं बनायचंय किंवा तिथपर्यंत पोहोचायचंय, किंवा एक मॅनिफेस्टेशन की एवढे मिलियन झालं पाहिजे किंवा हे झालं पाहिजे ते फार झालं पाहिजे? नाही, असं काय कोण नव्हतं. करायचं, फक्त सुरुवात केली होती बस. सेम, म्हणजे मला तर, मी तर सांगितलं की मला ह्या फील्डमध्येच माझं काहीच नव्हतं. ते पेरेंट्सची एक आवड होती म्हणून स्टार्ट झालं, म्हणून असं काय नव्हतं की हेच करायचं. माझं असं होतं की हा जसं होईल तसं होईल, भेटला सक्सेस, भेटला नाही भेटला तरी इट्स ओके, आपण काही ना काय करू शकतो दुसरं. असं असं जसं तुम्ही सांगितलं, जर सोशल मीडिया जर नसते करत तर काय करत असते दोघं? माझं इव्हेंट मॅनेजमेंट झालंय मुंबईला NIM मधनं, सो मे बी इव्हेंट मॅनेजर असते मी. आपण सांगितलं माझं काय, मी ट्रॅव्हल्स आपलं जे चालू आहे तेच. बाकी डिग्रीला मी होतोच. ते डिग्री पण म्हणजे झाली कम्प्लीट, पण तिकडे मला एवढं काय शिक्षण म्हणजे जॉब करायचाच नव्हता. पहिल्यापासून आधीपासून मला होतं की बस बिझनेस. ठीक आहे. आता आपण एक रॅपिड फायर मध्ये टाईप मध्ये बोलू की तुम्हाला एका सेकंदात दोघांना आन्सर द्यायचे, म्हणजे जे पण काही क्वेश्चन्स केले. एक वर्ड तुमच्या पार्टनरसाठी. जनावर. मंकी. दोघांपैकी जास्त रोमॅन्टिक कोण आहे? साई. लेट नाईट जास्त राहतात की मॉर्निंग जास्त आवडतं दोघांना? मॉर्निंग. निकनेम एकमेकांना दोघं काय बोलतात? असं काय नाही, म्हणजे मी तिला जनावर बोलतोच नाही असं प्रेम होतं वगैरे ते. बाकी बाबू शोना बिनू शोना. फेवरेट फूड दोघांचं? चिकन. नाही, माझं जे असेल ते बस पोट भरलं पाहिजे. म्हणून तर आमचं एवढं जमतं ना, मला जे पाहिजे ते मी खाते आणि आणि तो मला तिचं खाऊ कसं माहितीये लागतो. की मला आज आज मंडे ना, तर मला व्हेज खायचं. मला व्हेज पण त्या हॉटेलमध्येच खायचंय मला. तसं माझं नाही, कुठं पण चला. फक्त पोट. आणि गेल्यावरती तिचं काय की ती मेन्यूकडे पूर्ण बघणार की या भाजीमध्ये अजून कोणती स्पेशल भाजी आहे. तसं माझं नाही, ठीक आहे एक मसाला पापड. नाही, म्हणजे मला असं आहे ना की असं मला नवीन नवीन गोष्टी खायला ट्राय करायला खूप आवडतात. मग मी खूप असं मॅथमॅटिकल होऊन जाते की आपण 2 जण आहे ना, मग तू हे घे मी हे घेते, मग आपण 2 गोष्टी खाऊया. दोन खाऊ. तसं माझं नाही, एकच मी गेल्या ऑर्डर सांगून देतो बस. जे पण नवीन लोक तुम्हाला रोज सोशल मीडियावर बघता, तर ते प्रत्येकाचं काही ना काही माइंडसेट असतं की जसं आता साहिलला बघितलं तर असं कोणाला वाटत असेल की हा खूप रेड फ्लॅग किंवा रूड असेल, तर तुला बघितलं तर ही पण काही रूड वगैरे असेल. तर एक दोघं एकमेक म्हणजे स्वतःला कसं सांगणार की जसं तुम्ही सोशल मीडियावर बघता तसं नाहीये किंवा तसंच आहे, काय सांगणार? तसं प्रत्येकाला वाटतं नाही का, त्याचे एवढे फॉलोअर्स वगैरे ते म्हणलं की याला ॲटिट्यूड वगैरे असत. प्रत्येकाचं काय माहिती की आता तुझी माझी आता पण कसं स्कूलपासून सोबत आहे, जर आपली ओळख नसती तुला तेच वाटलं असतं, मला पण तेच वाटलं असतं किंवा तू माझ्या जागी असतं तर. पण जेव्हा माणूस एकमेकाला भेटतो ना, जेव्हा ते बोलणं वगैरे होतं, मग तेव्हा प्रत्येकाला समजतं की हा माणूस असा नाही. साहिल तर एकदम झिरो ॲटिट्यूड आहे. म्हणजे आम्ही जेव्हा पण भेटतो, आम्ही 10th नंतर ऑलमोस्ट एक 5-6 वर्षानंतर भेटलो असेल. साहिल आमच्या कॉलेजला होता, आम्ही त्या स्कूलमध्ये होतो. तर जेव्हा पण आम्ही भेटतो कंटिन्यू, तर तसं आम्ही कनेक्टमध्ये होतोच सोशल मीडियाला. पण असं कधीच रूड नाही किंवा ॲटिट्यूड नाही, एकदम चिलमध्ये बोलणार, सगळ्या गोष्टी एकदम रिलॅक्समध्ये. तर तू काय सांगशील तुझ्या फॉलोअर्सला? मला तर सेम एक्सपिरियन्स आहे की म्हणजे कोणाला पण असं वाटतं की हिच्यात एवढा ॲटिट्यूड असेल, ही म्हणजे खूप असं काय म्हणतात की शो ऑफ करत असेल, खूप छान दिसते तर हिला खूप त्याचा हे असेल, गर्व असेल. बट असं काही नाहीये. म्हणजे जे लोक मला पर्सनली ओळखतात ना, त्यांना ती गोष्ट समजते. आणि एक असं इन्सिडेंट आहे की म्हणजे मला शेअर करू वाटतं. इव्हेंट्स मी बोलली जसं की मी इव्हेंट मॅनेजमेंट केले. सो ना एक लोणावळ्याला डेस्टिनेशन वेडिंगचं आम्हाला कॉलेज थ्रू हे होतं की तिकडे जाऊन ती मॅनेज करायची. तर मी माझी फ्रेंड आम्ही सगळे गेलेलो आणि तो लॉकडाऊन नंतरचाच पिरियड होता, म्हणून मी हे लावलेलं काय म्हणतात आपलं मास्क वगैरे लावलेलं काय नाही. आणि तिथे असं थोड्या पोरी होत्या जे वेडिंगला वगैरे आलेलं, तर आम्ही सगळे असे बसलेलो, तर ते पण आमच्याशी येऊन बोलत वगैरे होते. तर असंच त्यांनी म्हणजे रील स्क्रोल करता करता माझी रील आली असं येते आणि ते तिथे डिस्कस करायला लागले, हिच्यात खूप ॲटिट्यूड दिसतो, कशी रील्स टाकते, कशी बोलते ती तिचे. आणि आपण स्टोरीला येऊन नाही का बोलता की हाय गाईज माझी स्टोरी बघा किंवा असं तसं, कशी बोलते ती त्याच्यात आणि खूप अशी वियर्ड बिहेव करते असं तसं. आणि मी ऐकते आणि मला असं वाटत होतं की यार म्हणजे
माझ्याबद्दल असं तसं बोलतात हे ते. सो माझी फ्रेंड होती एक, तिने ऐकलं आणि मग तिला राग आला की माझ्या मैत्रिणीबद्दल कसं काय अशी बोलते, आणि ती पण शेजारी आहे. ती डायरेक्ट बोलली तुला माहिती का ती कोण आहे? तर ती दुसरी बोलली की तुला काय करायचंय असं, आम्ही इन जनरल बोलतो हे ते. तिने डायरेक्ट माझा मास्क काढला आणि मग तेव्हा त्यांनी पाहिलं कारण इव्हेंट्स मध्ये कसं असतं की तुम्हाला एकदम डाऊन टू अर्थ होऊन सगळं वर्क वगैरे, भले आम्ही तिथं म्हणजे इंटर्न्स होतो पण तरी आम्हाला त्या हिशोबानेच वर्क करायला लागायचं. मग तेव्हा त्यांनी पाहिलं की अरे आपण ह्या पोरीला एवढं बोलतोय पण ही किती डाऊन टू होते. ते म्हणजे अक्षरशः कोणाला ऐकायला खरं वाटेल खोटं वाटेल, त्या पोरी मला सॉरी बोलल्या की तुझ्यासमोर आम्ही तुझ्याबद्दल इतकं बोललो पण आम्हाला वाटलं पण नाही की तूच ती आहे असं. म्हणून एक इन्सिडन्स मला एक शेअर करायचा. मी ज्या कॉलेजला होतो, मुंबईला होतो, तेव्हा माझी एक फ्रेंड, आम्ही लायब्ररीमध्ये बसलो, ती बाजूला बसली होती आणि मी जस्ट साहिलच्या रील्स बघत होतो. तर ती मला विचारलं तिने की तू साहिलला ओळखतो का, म्हणजे तू साहिलच्या रील्स बघतो का? म्हटलं हां हे बघतो मी, तो फ्रेंड आहे म्हटलं माझा. तर तिला वाटलं की मी मजाकमध्ये बोलतोय. तर ती बोलली की चल काही पण नाही का, खोटं नको बोलू. अरे म्हटलं खरंच फ्रेंड आहे. तर मी लगेच साहिलला व्हिडिओ कॉल केला. मग नंतर तिचं बोलणं वगैरे झालं. म्हटलं तुला आवडतं का तो साहिल? तर ती म्हणते की नाही ना यार, त्याला गर्लफ्रेंड. असं होऊन जातं. असे फनी इन्सिडेंट्स येतात भरपूर. नाही पण ते लॉकडाऊन लागलं तर माझ्यासाठी चांगलं झालं. म्हणजे लॉकडाऊन मध्ये काहींच मायनसला गेले पण मी कसं मला फायदा झाला. लॉकडाऊन जर नसं लागलं तरी बाहेर होती इव्हेंट. बरोबर. ती लॉकडाऊन लागलं म्हणून नाशिकमध्ये आली, म्हणून तिची माझी भेट झाली. म्हणून माझ्यासाठी चांगलं आहे. तुम्ही आज तुमचा एवढा व्हॅल्युएबल टाइम मला दिला आणि 100% ह्या पॉडकास्टमध्ये जे पण कपल्स असतील याचा मोठो एवढाच होता की कपल्सला एक छान मेसेज देणं फार इम्पॉर्टंट आहे. सोशल मीडियावर इकडे तिकडे भरपूर काही गोष्टींचे रूमर्स असतात, तर त्यांना की रिलेशनशिपमध्ये कसं राहायला पाहिजे, आपण पार्टनर कसे पाहिजे, जसं तुम्ही भरपूर काही टिप्स दिल्या आहे की टाईम शेड्यूल असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आजकाल कसं आहे ना, एक प्युअर बॉन्ड मोस्टली भेटत नाही प्रत्येकाला. आणि ते जसं तुम्ही सांगितलं की पहिल्या दिवसापासून तुमचं स्ट्रिक्ट होतं की मला जर फ्युचर असेल तर सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तर ह्या गोष्टी मुलींपर्यंत समजल्या पाहिजे. मुलांना पण जसं गर्ल असेल तिला कसं ठेवलं पाहिजे, सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे. तर हा खूप एक छान पॉडकास्ट आपला शूट झाला. यांनी 100% बऱ्याचशा लोकांना, कपल्स लोकांना फार फायदा होईल. तर थँक्यू सो मच, तुम्ही आपल्या शोवरती आले. थँक्स अ लॉट.